मित्रांनो, राजा कोकणच्या या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आहे वार्षिक परंपरेनुसार आमच्या वाडीचं देणं म्हणजे प्रथा परंपरेनुसार वार्षिक जे काही देणं असतं ते आज देण्यासाठी आम्ही जात आहोत। आणि हे असं नदीच्या खाडीतून पलीकडे जायला लागत आहे आणि हे सगळे असे ग्रामस्थ मंडळ सगळे आज त्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत। हे आज काय आज आमच्याकडे मागिलाची राखण म्हणून आम्ही देतो। आमचा देणं म्हणून आहे। तर तुम्हाला ते युट्यूबवर तुम्ही जे हे करणार आहे ना, सर्च मारणार आहे ना, त्याच्याबद्दल समज दिली आणि काय आता तू दे सविस्तरपणे। तर तुम्ही ते वार्षिक परंपरेनुसार जे काही देणं असतं ते आज द्यायला जाताय। वडिलांनी जी जोपासलेली परंपरा आहे ना, ते पद्धतीत आम्ही जोपासतो। आता ही सगळी मंडळी अशी नदी पार करून पलीकडच्या गावात जाऊन पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे नदी पार करून काही ग्रामस्थ पलीकडच्या गावात आलेले आहेत आणि हे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ, सगळ्यात ज्येष्ठ वयस्कर। मित्रांनो, ही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते आणि आता उन्हाळा असल्यामुळे ह्या नदीला पाणी कमी असतं आणि जेव्हा पाणी कमी असतं अशी वेळ बघून आपण हे नदी पार करून पलीकडच्या गावात जाऊन जे काय वार्षिक परंपरेनुसार जे काय देणं द्यायचं असतं ते देण्यासाठी आज सगळी ग्रामस्थ मंडळी आज या ठिकाणी निघालेले आहेत। ही अशी परिस्थिती आहे ज्यांनी फुल पॅन्ट घालून आले ते नक्की भिजून येणार, कारण काही ठिकाणी पाणी भरपूर आहे आणि तशीच परिस्थिती झाली आहे। बघा, दिनेशचे भाऊ प्रवीण खांबल इकडे आहेत। हे बघा चालले प्रवीण खांबल, लाल टी शर्ट वाले ते प्रवीण खांबल। त्यांचे भाऊ खास मुंबईवरून ह्या जो काय शास्त्रस्थ प्रोग्राम असतो त्या प्रोग्रामसाठी आल्यात आणि अशी जिथे आपण जाऊन हा प्रोग्राम करणार आहोत तिथे सर्व तयारीनिश्चित जायला लागतं। असं प्रत्येकाने थोडं थोडं पाणी आणलेलं आहे आणि हे बघा, हे दिनेश खांबल पाणी घेऊन, आणि हे आहेत शुभम खांबल। शुभम खांबल देखील पाणी घेऊन आलेले आहेत। शुभम पाठीवर नाव पण दिसतंय, नंबर 1 शुभम। हे भावेश खांबल पाठी आहेत, निखिल, प्रत्येक जण असं थोड्या थोड्या वस्तू घेऊन येतात, कारण इथे भरती भरणाऱ्यानंतर पाण्या म्हणजे ही नदी जे भरती ओटीचा प्रकार असतो ते थोड्या वेळानंतर भरती येणार आहे, त्यामुळे तिकडे पलीकडे सामान आणण्यासाठी जाऊ शकत नाही। म्हणून येतानाच प्रत्येक जण आपापल्या बरोबर जे काय साधन सामुग्री लागणार आहे ते घेऊन येत आहेत। आणि बघा छोटी मंडळी बघा, आणि हे आहेत आमचे संतोष खांबाल, त्याने जेवणाचे टोप वगैरे आणलेले आहेत, त्याच्यातून सुद्धा थोडं थोडं सामान आहे। अजून बरेचशी ग्रामस्थ मंडळी यायची आहेत, ती सुद्धा येणार। हे प्रत्येकाने आणलेलं पाणी असं एका बाजूला ठेवत आहेत आणि हा जो एरिया आहे आणि असं साफसफाई करण्याचं काम सुरू झालेलं आहे। बाबल खांबल उर्फ चंद्रकांत खांबल उर्फ बाबल म्हणतात त्यांना। बाबल हे प्रेमाने ठेवलेलं नाव आहे। असं सगळी साफसफाई आता सुरू झाली आणि ह्या जागेत हा प्रोग्राम होणार आहे। खांबलवाडी बजरंग मंडळाचे, झाकडी मंडळाचे बुवा केरू खांबल ह्यांचं देखील इथे उपस्थिती झालेली आहे। दरवर्षीच असतात पण ह्या वर्षी प्रकर्षाने त्यांची उपस्थिती जाणवते। बघा, झाकडीचे प्रसिद्ध बुवा केरू खांबल आणि हे नमनाचे डायरेक्टर, खांबलवाडी बजरंग नमन मंडळाचे डायरेक्टर सदाशिव खांबल बघा समोर इकडे। ओके, हे दोन्ही बुवा आज एकत्र भेटलेले आहेत। दोन्ही बुवा ह्या देण्याच्या निमित्ताने एकत्र भेटलेले आहेत। अशी सगळी तरुण मंडळी आता या राखण देण्यासाठी पलीकडच्या गावात आल्या आणि जे हात दाखवतात आता ते कोकणी विजय युट्यूब चॅनेलचे विजय खांबाल। इथे सावली असल्यामुळे चेहरा काय तसा चांगला दिसणार नाही। हे कोकणी विजय युट्यूब चॅनेलचे विजय खांबाल यांचं देखील प्रसिद्ध चॅनेल आहे, त्यांच्या देखील चॅनेलला सबस्क्राईब करा। हे बघा, लाईक पण करा। हे विराज खांबल झाले, ते सदानंद खांबल कुलस्वामिनी म्युझिकल ग्रुपचे सदस्य। सदानंद खांबल
हे आमचे वाडीतील कलाकार, हरवणारे कलाकार दीपक खांबल, गणपती मूर्तीचे कलाकार आणि रंगकाम देखील चांगलं करतात. इमारतींचं रंगकाम देखील उत्कृष्ट पद्धतीने करतात. हे देखील हरवणारे कलाकार आहेत. सुतारकाम उत्कृष्ट पद्धतीने चांगलं करतात. चांगले कारागीर आहेत ते. विजय खांबल आपल्या आपल्या डोक्यावरून पाण्याचा हंडा, गोड्या पाण्याच्या पिण्याचा हंडा घेऊन येतात. हे सचिन खांबल असे सगळे ग्रामस्थ जेवढे जमेल शक्य होईल तेवढे वस्तू आपापल्या हातात घेऊन येत आहेत. कारण नदी पार करून यायचंय म्हटल्यानंतर प्रत्येकाने सहकार्य करणे चांगलं असतं. जर प्रत्येकाने सहकार्य केलं तर काम चांगलं होतं आणि कार्यक्रमाला देखील मजा येते. हा देखील आता परत काहीतरी आणायला चाललेले आहेत वस्तू. विघ्नेश क्रिकेटपटू आहेत ते उत्कृष्ट. अशा सर्व आमचे ग्रामस्थ एक एक करून ह्या पाण्यातून नदी पार करून आता ठरलेल्या ठिकाणी येत आहेत. त्याला मागीलचं देणं म्हणतात. असं मागीलचं देणं देण्यासाठी आता ते म्हणजे ते आपल्या सीमेच्या पलीकडे द्यायला लागतात. नदी पार करून आपण पलीकडे अशा प्रकारे सगळे देणं देण्यासाठी आलेले आहेत. हे आमचे वाडीतील ग्रामस्थ भानू खांबल ह्यांच्या हातात देखील उत्कृष्ट कला आहे. ते स्वतः होडी बनवतात आणि आता जाताना इथे भरती भरणार आहे. हे पाणी हे जे दिसतंय, ही जमीन दिसते, ह्याच्याऐवजी भरती भरणार आहे आणि आता इथून दुपारी पलीकडे जाण्यासाठी जी होडीचा वापर करणार आहोत ते भानू खांबल आमच्या वाडीचे ग्रामस्थ कलाकार आहेत. ह्यांच्या होडीचा ते सुद्धा मी दाखवणार आहे. आणि ते स्वतः होडी बनवतात. शिवाय अनेक सेंटरिंग कामात वगैरे उत्कृष्ट त्यांची कारागिरी आहे. अशी सुंदर कारागिरी आहे. आमचं आता एक मंदिर चालू आहे ते सुद्धा, आणि त्यांच्या हस्तकौशल्यातून ते मंदिर साकार होणार आहे. येत आहे ते आमचे खास मुंबईवर. हा व्ह्यू तुम्हाला दाखवते. असं मस्तपैकी व्ह्यू दिसतोय. त्याच्यातून ते जे रेड टी शर्ट वाले दिसत आहेत ते देखील खास मुंबईवरून महेंद्र खांबल पाणी घेऊन येतात. बघा, मुंबईकरी देखील आपल्याला जेवढं झेपेल तेवढं साहित्य घेऊन येत आहेत आणि एकमेकाला दिशा दाखवतात की असं आहे असं आहे. कारण काही ठिकाणी पाणी उंच आहे. जाता जाता धोका पत्करण्यापेक्षा सेफ दागिने आलेलं बरं म्हणून ते मुंबईकरी बघा दाखवत आहेत पूर्वी. कारण हे पूर्वी ह्या नदीतून फिरलेले आहेत, त्यामुळे त्यांना ते माहिती आहे की असं आलं तर पाणी कमी आहे. ते बघा दाखवत आहेत कसं. हे मुंबई स्थित मुंबई पोटा पाण्यासाठी मुंबईला गेलेले ग्रामस्थ आमचे ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. पण आपण हा व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायचं नक्की राजा कोकणचा या चॅनेलला. अशा प्रकारे काय काय साहित्य इथे आलेलं आहे. पाण्याची व्यवस्था झालेली आहे. हे भाजी वगैरेची व्यवस्था आहे, तांदूळ वगैरे असं. आणि हे सगळे अशी ग्रामस्थ मंडळी आलेले आहे. हे वसंत नारायण खांबल सहाय्यक गायक, केरो खांबल यांचे बुवांचे सहाय्यक गायक. हा इथे आता पुढची तयारी सुरू झाली आहे. चूल वगैरे बनवण्याची तयारी सुरू आहे. खरी मजा असते ही अशी जंगलात येऊन जेवण करण्याची. हे बघा, हे आता इथे 3 चिरे व्यवस्थित लावून, हे चिरे पूर्वीचे आहेत ते आता चिरे व्यवस्थित लावून चूल बनवणार आणि नंतर लाकडं वगैरे आणून चूल पेटवणार आणि बाकीची सगळी तयारी नंतर सुरू होणार. ही साफसफाई अशी झालेली आहे. पुढे आलेल्या मंडळींनी साफसफाई केलेली आहे. हे बघा, जेवढं शक्य होईल तेवढं सामान घेऊन येतात. हे आमचे आहेत वाडी प्रमुख सुभाष खांबल आमचे वाडी प्रमुख आलेले आहेत. हे बघा, आणि हे सगळे असे ग्रामस्थ छोटी मंडळी हे बघा आलेले आहे. हे बघा छोटी मंडळी. पुढे आलेल्या मंडळींनी जळण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी जी सुकी लाकडं लागतात ती पुढे येऊन जमा केली. म्हणजे प्रत्येकजण आपापलं सहकार्य करत असतात आणि त्याच्यामुळे कसं कार्यक्रम सगळे झपाझप होत जातात. पुढच्या गोष्टीची अडचण होत नाही आणि
कोणाला सांगायला लागत नाही की हे कर ते कर म्हणून. असं प्रत्येक जण बघा जो तो आपापल्या आपल्याला जे झेपेल ते करतायत सगळं. झाडांवर वगैरे छोटी मंडळी बसलेले आहेत. ही मजा आवरत असते कारण हे बालवयातच हे असं खेळायला मिळतं. ही छोटी मंडळी इकडे बसले, परत झोके घेत आहेत. असे झोके घेत आहेत छोटी मंडळी. हे मोठे झाल्यानंतर हे झोके घ्यायला हे कदाचित तिथे नसतील, कारण शक्यतो शिक्षण पूर्ण झालं की सगळेजण मुंबईला जातात आणि ह्या आठवणी त्यांच्या ताज्या राहतील नंतर. हे बघा असे बसलेले आहेत सगळे. हे आहेत आमचे बाळासाहेब.